मैं कम इन मॅडम? हां येस बस. मॅडम किती दिवस नव्हतात तुम्ही? बरं नव्हतं का? मला नाही ग, माझ्या मुलाला. त्याचा पाय फ्रॅक्चर झाला ना म्हणून 10 दिवस सुट्टी टाकली होती. पण मग आता कोणी आहे का त्याच्याजवळ? त्याची आजी असते ना, पण पाय फ्रॅक्चर झाला म्हणून खुरकुर सुरू झाली, मग टाकली 10 दिवस रजा. पण मुक्ताला माहिती होतं हे, तिने नाही सांगितलं तुला? अहो तिचाच कुठे पत्ता आहे त्या दिवसापासून. का? म्हणजे तुम्हाला माहितीच नाही तिला ॲक्सिडेंट झाला ते? काय? कधी? त्याच रात्री तुम्ही कॉम्पिटिशनला गेला होतात ना, तिथून परत येताना. अरे देवा, अगं मीच होते तिच्याबरोबर. खरं म्हणजे मीच तिला घरी सोडणार होते, पण माझ्या मुलाला फ्रॅक्चर झाल्याचं कळलं आणि मी लगेच घरी गेले. फार लागलंय का ग तिला? नाही लागलं नाही आहे फार, पण तिच्या आत्या सांगत होत्या की डॉक्टरांचं म्हणणं आहे मानसिक धक्का बसलाय आणि खूप मुकामार लागलाय. ओ गॉड, मी आजच आले कॉलेजला. खूप बॅकलॉगही भरून काढायचं आहे. कधी जाऊ मी तिला भेटायला? मी जाणार आहे आज. तुमचा निरोप देऊ का काही? हो सांगितलं तर खूप बरं होईल. तिला सांग मी 2 दिवसात तिला भेटायला येते म्हणून. ओके चालेल, येऊ मी? हो. सॉरी सॉरी सॉरी, मग लेट नाही ना झाला? मी सुद्धा आत्ताच आले. ओके. बरं नंदिता मॅम आल्या असतील? अगं मी तेच कन्फर्म करायला गेलो होतो. ओके. ते आता स्टाफ रूम मध्ये असतील. बरं चल. चल. राकेश हाय. हाय, ही आमची मैत्रीण तृप्ती, माय कझिन गौरी. अरे ॲक्च्युली मला फ्री लेक्चर आहे, मी तुझ्याचकडे येत होते. मी मुक्ताकडे चालली आहे, येतोयस? तू मुक्ताकडे चाललीच आहेस तर माझं प्लीज एक निरोप सांगशील तिला? हो बोल ना. मुक्ताला म्हणावं मला प्लीज एकदा, फक्त एकदा भेट. तूच सांग ना. नाही ते मी तुला परत कधीतरी सांगेन, पण मुक्ताला प्लीज एवढा निरोप देशील प्लीज? हो नक्की. थँक्स, बाय. बाय. चल. गर्लफ्रेंड होती का तुझी? नाही. मॅडम न्याय. येस प्लीज. थँक्यू. अगं गौरी ये ना. मॅडम ही गौरी, न्यूज टाइम्सच्या मराठी एडिशनची पत्रकार आणि माझी आते बहीण. अरे वा, हॅलो. बसा ना. थँक्यू. ॲक्च्युली मला तुमच्याशी मुक्ता संदर्भात काही बोलायचं होतं. आमच्या कॉलेजची ती खूप ब्राईट स्टुडंट आहे, पण अनफॉर्च्युनेटली तिला ॲक्सिडेंट झाला. हो ॲक्च्युली मी तेच विचारण्याकरता आले होते की तिचा ॲक्सिडेंट कसा झाला. मला माहीत नाही. इनफॅक्ट तिला ॲक्सिडेंट झाला हे सुद्धा मला आत्ताच समजलं. तृप्ती आली होती तिच्याकडून. मॅडम मुक्ताला सोडायला तुम्हीच तिच्याबरोबर जाणार होतात ना? हो, पण माझ्या मुलाला फ्रॅक्चर झालं म्हणून मला कळलं. मग मुक्ताच म्हणाली मॅडम तुम्ही जा, मी जाईन. म्हणून तिला रिक्षात बसवलं आणि मी लगेच घरी गेले. म्हणजे त्यावेळेला तुम्ही मुक्ताबरोबर नव्हतात? नाही. आय एम सॉरी, पण मला ॲक्सिडेंटबद्दल खरंच काही माहीत नाही आहे. ठीक आहे. बरं मला सांगा, त्या दिवशी तिचं कुणाशी भांडण झालं होतं का? कोणाचं? मुक्ताचं? मुक्ता त्याची मुलगी नाहीच आहे. तिचं कोणाशीच भांडण होत नाही. थँक्यू व्हेरी मच अँड सॉरी टू डिस्टर्ब यू. थँक्यू मॅम. मुक्ता, काय ग अशी एकटीच बसून राहतेस? चल उठ बरं.
मला थोडीशी मदत कर कामात. चल उठ. कोण आलं आता या वेळेला? ये ग, बरं झालं आलीस. आहे मुक्ता, जागी आहे. आहे. काय ग, आज कॉलेज नव्हतं तुला? नाही, कॉलेज होतं. मला 2-3 लेक्चर्स ऑफ होती. म्हटलं चला हिला भेटून येऊयात. आता थोड्या दिवसात मुक्ता सुद्धा जायला लागणार आहे कॉलेजला, हो ना? तू बसा, आलेस मी. हो. कशी आहेस? तू ये ना आता कॉलेजला. मला खूप बोर होतं एकटीला. मी नंदिता मॅडमना भेटून आले आत्ताच. अगं त्या आजच रिझ्यूम झाल्यात ना. त्यांच्या मुलाचा पाय प्लॅस्टरमध्ये होता ना, तेव्हापासून सुट्टीवर होत्या त्या. हां, आणि त्यांनी सांगितलंय की या आठवड्यात येऊन जातील म्हणून. आणि त्यांना माहितीच नव्हतं ग तुला ॲक्सिडेंट झाल्याचं. मग मी सांगितलं आत्ता. काय झालंय तुला? तुला बरं नाही वाटत आहे का? मी आत्यांना बोलवू का? तू राकेशला का नाही भेटत आहेस? तू खूप वाईट अवस्थेत आहे ग. तू बोल ना त्याच्याशी. भेट ना त्याला एकदा. तू सांग ना तुला काय झालंय. त्याच्याशिवाय कसं कळणार आहे आम्हाला? तू रडू नकोस ना. राकेशने तुला निरोप पाठवलाय. फक्त एकदा भेट त्याला. प्लीज भेटशील ना मुक्ता? का? तू रागवलीस का त्याच्यावर? तू जीव टाकतोय ग तिथे तुझ्यासाठी. तू मला एक सांग, तू त्याला भेटणार आहेस की नाही? काय? मुक्ता प्लीज 1 मिनिट थांब. मुक्ता काय झालंय अगं तुला अचानक? हे सांग ना मला. तू वेडा झालाय का तिकडे? तुला 100 वेळेला फोन करतोय. इथे भेटायला येतोय, तू भेटत नाहीयेस. त्याच्याशी फोनवर बोलत नाहीयेस. आता मी आले तर मला म्हणाला प्लीज तिला सांग मला एकदा भेट म्हणून. मुक्ता, तुला नक्की कोणी काही बोललेलं नाहीये? नक्की? आणि तरी तुझा निर्णय पक्का आहे की तू त्याला भेटणार नाहीयेस? सांगू मी त्याला तसा निरोप? ठीक आहे मुक्ता, येते मी. हे काय आहे? राकेश वाट बघत असेल माझी. तो म्हणला होता थांबतो म्हणून. बाय मुक्ता. बोल राकेश. कुठे आहेस तू? अरे जस्ट बाहेर पडतेय मुक्ताच्या घरातून. बोलीस मुक्ताशी? राकेश, काय म्हणाली मुक्ता? ती म्हणाली, इनफॅक्ट तिने तुला निरोप दिलाय की तिला विसरून जा. विसरून जाऊ? अगं पण असं काय झालंय? तू विचारलं नाहीस का तिला? मी खूप खोदून विचारलं तिला, पण ती काहीच बोलत नाहीये. फक्त एवढंच सांगतेय की त्याला सांग मला विसरून जा. विसरून जा? हा सगळा काय खेळ वाटतो का तिला? आज प्रेम केलं, उद्या विसरून गेलं. राकेश प्लीज तू जरा शांत होशील का? बरं मला सांग, मुक्ताची तब्येत कशी आहे? नाही, तब्येत बरी वाटली आज. फ्रेश होती जरा. मग ती कॉलेजला काही येत नाहीये?
तू मला काहीच विचारू नकोस, कारण मी विचारलेल्या एकाही प्रश्नाला तिने धड उत्तर दिलेलं नाही. अरे मी तिला म्हटलं की तू राकेशवर रागावली आहेस का, तर म्हणे नाही. तरी भेटायचं नाहीये? नाही. नक्की नक्की तिच्या ताई आत्याने काहीतरी सांगितलं असणार. हो, मी तेही विचारलं की तुला कोणी काही म्हणालंय का, तर त्यालाही म्हणाली नाही. तृप्ती, या सगळ्याचा मी काय अर्थ काढू ग? ते माहित नाही राकेश, पण एक आहे, मुक्ता खूप दुःखी आहे. म्हणजे बोलत नाहीये तसं काही, पण सारखे डोळे भरून येत आहेत तिचे. मला माहिती आहे ग तृप्ती, मला माहिती आहे मुक्ताच्या मनात खूप काहीतरी चाललंय. म्हणूनच मला बोलायचंय मुक्ताशी. तृप्ती, मुक्ताला खूप गरज आहे का माझी? हो रे, पण काहीच कळत नाही राकेश. बरं ठेवू का मी तिच्या घराच्या बाहेरच उभी? ओके, बाय. बाय. हे अमोल, आवरलं का? हो चल लवकर आवर. हो चल. गौरी, झालं का? होत आहे. काही नवीन? काही नाही, एक ॲक्सिडेंट प्रूव्ह करण्याचा प्रयत्न चाललाय. कोणाचा ॲक्सिडेंट? आहे, ओळखीतलीच एक मुलगी आहे. तुला आठवत आहे त्या दिवशी तिचा इंटरव्ह्यू घेणार होते आपल्या यंग अचिव्हर कॉलमसाठी? हो हो, ती आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये प्रथम आली होती. तीच मुक्ता प्रभू. त्याच दिवशी रात्री तिचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट? गाडीने उडवलं असं म्हणतायत, पण कोण होतं गाडीत, एक्झॅक्टली काय झालं हे कुणालाच माहित नाहीये. असतील कोणतरी सलमान खान सारखे उन्मत्त टोळ. आय स्वेअर. हो, पण त्याचं काय? त्याचं काय म्हणजे? काही झालं तरी ह्याचा शोध मी लावणारच आहे, कारण तिच्या शरीरावर फारसं काही झालेलं नाहीये. बट स्टील शी इज मेंटली डिस्टर्ब. मला असं वाटतं की अजूनही काही झालंय. ए, तुझं हे अति जर्नलिस्टपणा दाखवणं झालं. मी तुला तुझं मत विचारलं नव्हतं. तरी मी सांगतो, ट्रॉफी ट्रेस कर. ती ट्रॉफी तिच्या हातातून खाली पडली असेल आणि कोणाला तरी मिळाली असेल. बघ, आकडा दाखतोय की नाही ते. अरे गोवर्धन, बघितलंस का पेपरमध्ये काय बातमी आली आहे ती? ट्रॉफी हरवली आहे. आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेची ट्रॉफी हरवली आहे. त्या मुलीला येताना अपघात झाला असावा. जर कुणाला ट्रॉफी सापडली असली तर ती आणून देणाऱ्यास योग्य ते बक्षीस दिले जाईल. कृपया खाली नंबरवर संपर्क करा. कोणी दिली असेल रे ही बातमी? बघ, ट्रॉफी तो तीच आहे. गौरी तर नसेल, पण तूच म्हणाली होतीस ना ती सारखे प्रश्न विचारते या बाबतीत म्हणून. हो, आणि अपघात झाल्यानंतर असा काही मानसिक धक्का बसतो हे मुक्ताच्या बाबतीत तिला पटतच नव्हतं. बरोबर आहे ते. अरे हो, पण हे करून तिला काय मिळणार आहे? असं काय करते तू? ज्याला कोणाला ती ट्रॉफी मिळाली असेल त्यानं कदाचित तिथे येता असताना कोणाला बघितलं असेल किंवा कुठल्या व्यक्तीला काही करताना बघितलं असेल. किती अघोरीपणा आहे हा. हे सगळं करण्यापूर्वी तिने आपली परवानगी नको होती घ्यायला. कसं येणार? तिथे मुक्ताचं नावच येत नाही अजून, तर कसं काय सांगणार मी तिला? अरे पण मग तिला थांबव ना. नाही ना, कसं थांबवू शकतो मी तिला? तिला हे कसं सांगू शकतो मी की तू हे जे शोधून काढतेस ते सगळं चुकीचं करतेस? अरे पण उद्या तिला खरंच असा कुणीतरी भेटला की ज्याने मुक्ताला गाडीत खेचताना पाहिलं असेल तर मुक्ताच्या बाबतीत काय घडलं असेल हे तिला कळू शकतं. करू दे ना तिला, काय करायचं ते. उद्या मुक्ताचं नाव न घेता ती जर करत असेल तर ती गोष्ट आपल्या फायद्याचीच आहे. अरे काय करू देत ना. उद्या चुकून जरी मुक्ताचं नाव कुठेतरी याच्यात गोवलं गेलं आणि सगळीकडे जर गाजावाजा झाला तर केवढ्याला पडणार आहे हा फायदा?
बाहेर काही कोणाची तोंड आपण नाही बंद करू शकत रे, पण या सगळ्या वातावरणापासून मुक्ताला तर लांब नेऊ शकतो. मला असं वाटतं तू मोहनला ताबडतोब होकार कळवून टाक. जाऊ दे तिला कळवलं बरोबर लंडनला. गुड मॉर्निंग सागर बाबा. गुड मॉर्निंग. सागर बाबा तुम्ही फार बदलले बर का. काय रे? नाही मी आधी जेव्हा केव्हा ज्यूस घेऊन यायचो तेव्हा तुम्ही झोपलेले असायचं एकदम धाराडूर पंढरपूर मस्त गार एकदम गपगार. मग तुम्हाला उठवून कॉलेजला धाडणं म्हणजे केवढं काम असायचं. पण आजकाल मी ज्यूस घेऊन येतो तेव्हा तुम्ही सकाळीच ब्रश बिश करून तयार असता, पण कॉलेजला जात नाही का म्हणे ते. सहज. सहज कुठं काय असतं का. काही झगडा बिगडा झाला काय त्या कानातल्यावाली संग. आता काय विचारू नकोस तू. आम्ही नाही विचारत. आता बोला त्यांच्या संग. वाजू लागला. हा बोल रे. अरे सागर आजचा पेपर बघितलास का. आजचा पेपर काय आहे? अरे बघ ना दुसरं पान काढ. एक मिनिट जरा होल्ड करा. हा काय दुसऱ्या पानावर. त्या पानावर ट्रॉफीचं चित्र आहे बघ. हा ट्रॉफी आहे. अरे ही 30 ट्रॉफी आहे यार. अरे जी मुक्ताने जिंकली होती. होल्ड कर. जीवा तू जा. हा बोल. अरे यार 30 ट्रॉफी आहे ही जी मुक्ताने जिंकली होती. आठवत आहे तुला. अरे माझं लक्ष नव्हतं तेव्हा. अरे त्या खाली बघ ना काय लिहिलंय. ज्या कोणालाही ही ट्रॉफी अशीच्या अशी किंवा तुटलेल्या अवस्थेत देखील सापडेल त्यांनी कृपा करून न्यूजपेपरच्या ऑफिसमध्ये आणून द्यावी किंवा कॉन्टॅक्ट करावा. हे काम नक्की गौरीचं असणार. हे कोण गौरी. गौरी माझी आत्ते बहीण. सांग ना यार तिला असं काही करू नकोस म्हणून. अरे पण तिने विचारलं का तर काय सांगू. तुला सांगितलं ना जा. निघालोच होतो मी. हो गॉड आता काय करायचं. यार हे सगळं थांबायला हवं. हा पण ही सुद्धा का सगळं खणून काढते काही कळत नाही मला. तिला काय मिळणार आहे यातनं. एनिवेज तू सांभाळून राहा.